विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांच्या आईचा मोठा वाटा असतो आणि त्यामुळे कर्तृत्व विद्यार्थ्यांचा सन्मान हा आईचा हा उपक्रम आता हाती घेण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यातील मोहगाव देवीमधील शाळेचा उपक्रम हा चर्चेचा विषय ठरलाय। पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। महात्मा ज्योतिबा फुले शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 5 सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांची पहिली सराव परीक्षा नुकतीच संपली। विद्यार्थ्यांनी स्वअध्ययन करावं, परीक्षेच्या आव्हानासाठी सक्षम व्हावं यासाठी मागच्या 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे। विशेष म्हणजे परीक्षेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईला साडी चोळी, दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईला ब्लँकेट आणि विद्यार्थ्याला घड्याळ भेट देण्यात येणार आहे। या माध्यमातून कर्तृत्व विद्यार्थ्यांचं सन्मान आईचा असा उपक्रम राबवला जातो। आमच्या शाळेमध्ये 5 सराव परीक्षा राबवल्या आहेत आणि त्या 5 सरावामध्ये आमच्या शाळेमध्ये सन्मान सोहळा राबवला। जर 90+ मार्क मिळतील तर आईच्या साडी देऊन सन्मान आणि मुलांच्या घडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे। आम्ही त्यासाठी जिद्दीने अभ्यास करत आहोत आणि कॉपीमुक्त परीक्षा राबवली आहे आणि मुलं जोमाने अभ्यास करत आहेत। माझ्या आईचा सत्कार व्हावा यासाठी मुले जोमाने अभ्यास करत आहेत। त्यांचा सुद्धा सत्कार व्हावा आणि त्यांच्या मेहनत घेणारे शिक्षक वृंद यांचा सुद्धा सत्कार व्हावा। शाळेच्या या अनोख्या उपक्रमामुळे गुणवत्ता वाढायला सुद्धा चांगलीच मदत झाली आहे। तणावरहित मुलं असतात आणि आपण त्या बोर्डाच्या परीक्षेत 6वी परीक्षा आपण देतोय असं त्यांना जाणवते। त्यामुळे आमचा जो विद्यार्थी आहे तो कुठेच मागे पडत नाही, तणाव विरहित परीक्षा तो देतोय आणि ज्या सराव परीक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण झालेली आहे आणि या उपक्रमाचा असा आम्हाला फायदा झाला आहे की आम्हाला निकाल आधीच कळतोय। शाळेच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळत आहे, तर आईचा सुद्धा सन्मान होत असल्यानं आईच्या कष्टांचं सुद्धा चीज होत आहे असं म्हटल्यास अतिशय योक्ती ठरणार नाही। नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा।